कधी एखादा मानसिक धक्का शरीरात वेदना निर्माण करू शकतो का? कदाचित ही केस ऐकल्यानंतर तुम्हालाही यावर विचार करावासा वाटेल. एक महिला उजव्या टाचेच्या वेदनेसाठी माझ्याकडे आल्या. 45 वर्ष त्यांचं वय. त्यांच्याशी सविस्तर बोलताना मी विचारले, टाचेच्या वेदना सुरू होण्याआधी तुमच्या आयुष्यामध्ये एखादी महत्वाची घटना घडली होती का? काही क्षण शांत राहून त्यांनी सांगितले की डॉक्टर, माझा ज्या मैत्रिणीवर खूप विश्वास होता तीच माझ्याशी चुकीचं वागली आणि या गोष्टीचा मला खूप मानसिक धक्का बसला. या गोष्टीला साधारण 1 महिना होऊन गेला होता. पुढे बोलताना आणखी एक गोष्ट समोर आली. माझ्याकडे येण्याच्या आधी त्यांनी काही उपचार घेतले होते. त्यातून त्यांना ऍसिडिटी आणि कॉन्स्टिपेशनचा खूप त्रास झाला. त्यामुळे त्यांच्या मनात उपचाराबद्दल सुद्धा भीती निर्माण झाली होती. त्यामुळे त्या सतत गुगलवर उपचार शोधत होत्या. परंतु त्यातून त्यांच्या मनात केवळ गोंधळ आणि चिंता हेच वाढत होते. त्यांच्या सांगण्यानुसार टाचदुखी सुद्धा त्यांना या घटनेनंतरच सुरू झाली होती. तेव्हा लक्षात आले की ही फक्त टाचदुखीची केस नव्हती, तर मानसिक धक्का, उपचाराबद्दलची भीती आणि मनात सतत असलेली अस्वस्थता. संपूर्ण माहितीचा विचार करून हायोसामस हे औषध त्यांच्यासाठी योग्य ठरलंय आणि त्यानंतर त्यांच्या तक्रारीमध्ये खूप सुधारणा दिसून आली. योग्य केस टेकिंगमुळेच योग्य मेडिसिन निवडल्या जाते. यावरून आपल्या लक्षात आलं असेल की आम्ही होमिओपॅथीमध्ये फक्त कुठे दुखतं एवढंच विचारत नाही, तर त्याआधी आयुष्यामध्ये काय घडलंय आणि तुम्ही त्याला कसं रिस्पॉन्स केलाय हे तितकंच महत्वाचं आहे. कारण कधी कधी शरीराची वेदना दिसते, परंतु त्याचं मूळ हे मनात दडलेलं असू शकतं. परंतु एक महत्वाची गोष्ट, प्रत्येक टाचदुखीचा पेशंट हा हायोसॅमसने बरा होईल असा नाही. त्यांच्या सगळ्या लक्षणांचा आणि त्यांच्या पर्सनॅलिटीचा विचार करून हायोसॅमस हे औषध निवडण्यात आले होते. त्यामुळे सेल्फ मेडिकेशन करू नये. कुठल्याही गोष्टीसाठी डॉक्टराचा सल्ला घेणे हे हिताचे असते. थँक्यू.